खिचडी हवी का अजून कोणाला? काय गं? नाही नको, मला नको. शरद तुला थोडीशी. आज काय जेवणाचा बेत नाही आहे वाटतं. नसाला काय झालं? सगळं आहे. उलट आज तुझी आवडती कढी पकोडी आहे. नाही नाही, ब्रेकफास्ट ही खिचडी, आता जेवणही खिचडीच असणार आहे की काय? असं दुष्ट बेत तर रचलं नाहीस ना तू? नाही रे बाबा, आज असला कुठलाही शॉर्टकट काढलेला नाहीये, कळलं? उलट आज रविवारची सुट्टी आहे म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत मस्त मस्त बेत केलेत. का बात आहे, काय चांगली गृहिणी आहेस तू. पुरे झाला. खरं? एक मिनिट. आई तू थोडी बाबांच्या जवळ जरा. काहीतरी काय? आई प्लीज. अरे काय? थोडी. हा आता एकमेकांकडे बघा. आता प्रेम आणि हसा. एक मिनिट मी चष्मा करतो. काय चाल? हा चीज क्लिक. थँक्यू. थँक्स फॉर अ लवली फॅमिली फोटोग्राफ. चल खा आता. अरे हो, फॅमिलीवरनं आठवलं, आपलं ते गुणी तनू बाळ कुठे आहे? सगळ्यापासून दिसलं नाही. ते बाळ दिसलं नाही ते बरं आहे. त्याच्या अंगात सचिन तेंडुलकर संचारलाय सकाळपासून. खरंच अगं, सकाळपासून तो सगळ्यांना दाखवत सुटलाय. हा बघा कव्हर ड्राईव्ह, हा बघा ऑन ड्राईव्ह, हा बघा ऑफ ड्राईव्ह. छान. म्हणजे ते आक्काजी काय म्हणते का ते माकडाचं? काय? एक मिनिट. हा माकडाच्या हाती कोलीत तसंच आहे. पण सुद्धा येत नाही. पण बाय द वे, ती बॅट त्याला आणून कोणी दिली? कुणी आणली का? शरद, मस्करी पुरे झाले आता. तू मला तर अगदी लाजवायचं ठरवलंयस का? काय? अरे निदान मला तुला थँक्स तरी म्हणू दे. आता मला सांग, खरंच सांग, मस्करी कोण करताय? आणि मला थँक्स कशा करता म्हणते? शरद, मी सांगू? वो सब मेरी करामत है. कशा? शिंगो, अगं काल रात्री मी उशिरा घरी आले. नेहमीप्रमाणे. हो, नेहमीप्रमाणे. आणि आल्यावर मी बाबांच्या खोलीत डोकावले. पाहते तो काय झालं? खोलीत तनू तर झोपलाच होता, पण बाबा सुद्धा अगदी गाढ झोपले होते. म्हणून बाबांच्या अंगावर अलगद पांघरून घालायला म्हणून गेले तर माझ्या पायाला काहीतरी लागलं. मी म्हटलं हे काय आहे, कुणी आणलंय, कुणासाठी आणलंय? मग मी फार विचार नाही केला. मी ते सरळ बाहेर घेऊन आले आणि त्याच्यावर लिहून टाकलं, काय? लाडक्या तनूसाठी सुधा आईकडून. गेले काही दिवस तुमच्या दोघांमध्ये खूप झकाझकी झाली होती ग. म्हटलं ह्या निमित्तानं का होईना तनूचा राग जरा निवळेल, तुझ्यावर खुश होईल तो. तनूचा राग निवळेल, पण मला मात्र भयंकर राग आलेला आहे. हे उपद्याप कुणी करायला सांगितले होते तुला? बॅट मी आणली होती, त्यावर मी लिहिणार होतो, लाडक्या तनूसाठी सुधाईकडून. एक मिनिट. आता काय? अ नाईस फॅमिली फोटोग्राफ अगेन. ओके. हा आता एकमेकांकडे बघा. बघतोय. आणि आता प्रेम आणि हसा. प्रेम. क्लिक. अगं कुठे चालली? लाजली. अक्षता मॅडम, नाही, तुमची आई तुमच्याविषयी नेहमी तक्रार करत असते की तू नसते उद्योग करतेस, उशिरा येतेस. पण आज मात्र तू तिच्या तक्रारीला अजिबात जागा दिलेली नाहीस. नाही, तू आज उशिरा येऊन सुद्धा ती खूप आनंदित आहे बघ. हो की नाही का? हो. बघ. Good morning, sir. Sit down. Thank you, sir. Thank you, sir. सर, तुमचा संशय खरा ठरला. आणि तुमचा खोटा. इन्फॉर्मर्सनी आपल्याला एकदा नव्हे दोनदा सांगितलं होतं की रघु चिलीम मेलेला नाही, तो मेला असल्याची खोटी आवई उठवण्यात आलेली आहे. पण तुम्ही त्याच्यावरतीच संशय घेतला.
सर पण कधी कोण खोटं बोलताय आणि कोण खरं सांगताय हे कळलं नसं होतं. म्हणूनच पोलिसाची नजर घारीची, नाक कुत्र्याचं आणि मेंदू कोल्ह्यासारखा तल्लख असायला पाहिजे म्हणतात ना, ते उगीच नाही. अरे कोणी बुरखा चढवलाय आणि कोणाचा चेहरा खरा हे एका दृष्टिक्षेपात ओळखता आलं पाहिजे आपल्याला. येस सर. PTCच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच धड्यात सांगितलं सर की या प्रोफेशनमध्ये स्वतःच्या आईवडिलांवर सुद्धा विश्वास ठेवू नका. एक्झॅक्टली. बॉईज, रघु चिलीमची फाईल पुन्हा ओपन करायची आहे म्हणूनच मी तुम्हाला आज बोलवून घेतलं. पण लक्षात ठेवा, खणाईची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची आहे. नाही म्हणजे सर काही कळलं नाही. चोरघडे, रघु चिलीम म्हणून 2 वर्षापूर्वी जो कोणी मेला ती बॉडी कोणाची होती? त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोणी केला? आणि ती फाईल क्लोज करण्याचे आदेश कोणी दिले? हे सगळं आधी तपासावं लागेल. खणायचं जे काही म्हणतोय ना मी ते हेच. आर यू गेटिंग मी? म्हणजे सर आपल्या डिपार्टमेंटमधला माणूस रघुला सामील आहे? ॲब्सोल्युटली. मला खात्री आहे त्याची. ताबडतोब कामाला लागलं पाहिजे. येस सर. 1 मिनिट बॉईज. आधी कामाचा सिक्वेन्स समजून घ्या. पहिली गोष्ट, रघु चिलीमची फाईल ओपन केली आहे आणि ती जबाबदारी मी तुमच्या दोघांवरती टाकली आहे. याची खबर आपण तिघं सोडून चौथ्याला होता कामा नये. येस सर. ओके. आणि आता मुद्द्याची गोष्ट, रघु चिलीम मेला हे जाहीर करण्यामागे कोणाचा हात होता आणि त्याचा कोणाला फायदा होणार होता? दिस विल बी द स्टेज 2 ऑफ युअर इन्व्हेस्टिगेशन. रघु चिलीमचा वैरी सलीम अब्बास तो सुद्धा या प्रकरणात अडकलाय का? आणि असेल तर कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. पण सर, रघु चिलीम मेल्यानंतर त्याच्या आणि सलीम अब्बासच्या गँगमध्ये ज्या चकमकी घडल्या याचा रिपोर्ट आपण तयार केला तर आपल्याला बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळू शकतात सर. गुड. यू आर ऑन राईट ट्रॅक. आता एक काम करा, रघु चिलीम आणि सलीम अब्बास या दोघांच्या अड्ड्यावरती अगदी बारकाईनं नजर ठेवा. ज्या कोणाचा संशय येईल त्याची नावनिशीवार नोंद करा आणि रोजच्या रोज मला रिपोर्ट झाला पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस सर. आत्ता आणि या क्षणापासून कामाला लागतो सर. गुड. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हे बघा, मी 1, 2, 3 असं म्हणणार. ओके? 3 म्हटल्यावर तुम्ही दोघांनी ज्यूस प्यायला सुरुवात करायची आणि जो आधी संपेल त्याला हे बक्षीस मिळणार आहे. शरद, तुझं काय चाललंय? तू मुलांना बिघडवायचं ठरवलंयस का? आजपर्यंत तू सगळ्यांना सुधारवलंस, मी आज बिघडवणार आहे. शरद, 1 मिनिट. 1, 2 and 3 स्टार्ट. कम ऑन. लवकर तनू लवकर लवकर. तनू, कॅडबरी मला मिळणार आहे हा? नाही नाही, मला मिळणार आहे. तुला मदत करू का मी? हो हो. संपला. मी जिंकलो. मी जिंकलो. मी जिंकलो. मी जिंकलो. ए काय, याला काय अर्थ आहे? चीटिंग आहे. मी बघितलं, तिने प्यायलंय थोडस. तनू हळू जरा. आपण हॉटेलमध्ये आलोत, घरात नाही होत. किती ओरडतोस? बोलल्या जोशीबाई, बोलल्या. हे अक्षता चुप. बघ बघ. काय, कसला कट शिजतो एवढा? गट शिजत नाहीये, तो ऑलरेडी शिजलेला होता. आता तो पार पडला. म्हणजे काय? सिंपल आहे. या दोघांनी तुला कापायचं ठरवलं होतं. काय रे तनू, काय ग चिंगे, काय आहे? काही नाही ग ताई, तू खूप दिवसात तनूला भेटली नव्हतीस ना, त्यामुळे तनू जरा रुसला होता.
मग मी म्हटलं आता जेव्हा आई तुला भेटेल तेव्हा चांगला वचपा काढू, मस्त हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जाऊ, जेऊ खाऊ, ज्यूस बीस पिऊ आणि मग सगळं बिल आईला भरायला लावू. येऊ का आत? काय ओळखलं का साहेब? नाही ओळखलं, नाही ओळखलं. बरोबर आहे, कसं ओळखणार म्हणा, पहिल्यांदाच असे आमने सामने भेटतोय ना आपण. काय नाव काय आपलं? माझं नाव सदानंद नाईक. सदानंद चित्रा नाईक. आता ओळखलं ना? ओळखलं ना? काय काम आहे? हो बोलतो ना, बोलतो ना, कामासाठी चालू आहे. पण काय साहेब, चहा बिहा विचारायची पद्धत आहे की नाही? चहा पाठव. साहेब तुम्ही फार रागावलेले दिसता. कामाचं बोला. त्याचं काय आहे साहेब की बरीच वर्ष तुरुंगात सडत होतो ना, दिवस फार खराब आले हो, म्हणून म्हटलं तुम्हाला भेटावं. हो, मग माझा काय संबंध तुमच्याशी? आहे ना, आहे ना, संबंध आहे, संबंध आहे. तुम्ही माझ्या बायकोचे यार. मला सोडून ती तुमच्या बरोबर मजा मारायची, त्याची किंमत कोण चुकवणार? तुम्हीच ना. ब्लॅकमेल करतोस मला? ब्लॅकमेल करतोस? अजून काहीही केलेलं नाही साहेब, पण करू शकतो, करू शकतो, आपण करू शकतो. अरे माझी बायको पळवली, ठीक आहे, माझी पोरगी सुद्धा पळवली. हळू 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 सबुरीनं सबुरीनं घ्या साहेब. हे बघा, मी 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 तुमच्याशी एवढं मान देऊन बोलतोय आणि तुम्ही एकदम एकरीवर आला. हा, हे शोभतं का तुम्हाला साहेब? शोभतं का? माझं म्हणणं नीट शांतपणे ऐकून घ्या. हे बघा, माझी मुलगी तुम्ही तुमची मुलगी म्हणून वाढवली, त्याची किंमत चुकवायला नको का? तुझी मुलगी? हो हो. अक्षता तुझी मुलगी? हो, तुमची तिसरी मुलगी अक्षता ही माझी मुलगी. मुंबईला पळून येण्यापूर्वी चित्रा पोटुशी होती माझ्यापासून. मला दिवस गेलेत असं चित्रा मला म्हणाली होती. खोटं आहे, जीव घेईन मी तुझा. अहो साहेब, मेलेल्या माणसाचा काय जीव घेणार, मुर्द्याचा जीव घेणार तुम्ही? हे बघा, माझं ऐकून घ्या. अक्षता माझी मुलगी आहे. कशावरून म्हणजे? कशावरून? मी सांगतो म्हणून. हो, मी सांगतो ना, ती माझी मुलगी आहे. हा, नाही तर वर जा, चित्राला विचार, ती सांगेल. चालतो. आय से गेट आउट. मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. गेट आउट आय से. माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल तुला. मला माझी पोरगी हवी. नाही? नाही ना? मग मला 5 लाख रुपये हवे. किती? 5 लाख रुपये. जातो मी. हाँ हाँ, शाम को ले जाना. अरे एकदम पक्का. भूषण की जबान है साहब. हेलो हेलो. कट झाला साला. कोणाचा फोन होता? इब्राहिम सेठ सुबह पोर्ट भेज रहा है. इंजन में कुछ आवाज आ रहा है, ऐसे कुछ कह रहा था. ठीक आहे, रामूला सांगून ठेव. भूषण दादा. अरे हिरो. काय तन्वीर जोशी, आजो कुठे आहेत? आजो सुधाईच्या शाळेत गेलेत. आणि तू इथे आलास खेळायला, हात काळे करायला? काय रे, होमवर्क केलंयस ना? नाहीतर मग तुझी सुधा आई आम्हाला ओरडते मग. तो मी घरी करणार आहे, आई घेणार आहे. मी आज घरी जाणार आहे. धम्माल. घरी जाणार आहे म्हणजे? तुला माहित नाही, मी गेले 7-8 दिवस सुधाईकडे राहतोय. का रे बुवा? आईशी भांडलास ना? इथे आजी आजोबा लाड करतात आणि तिकडे फटके मिळतात. काय? अरे मी सुद्धा अभ्यास केला नाही की आई मला मारते आणि आबा लाड करतात, इसलिए अपनी जमती है क्या? मी त्यासाठी सुधाईकडे नाही राहते. मग माझ्या आईला कोणतरी फोनवर वाईट वाईट शिव्या देते. आई खूप घाबरते. कोणाला सांगू नकोस, आई मला खूप ओरडेल.
फोन कोण करतं? मला कसं कळणार? फोन कोण करतं म्हणजे बाई का बुवा? ते मला माहित नाही. पण काका, एक दिवस एक राक्षसासारखा माणूस आला होता. त्याने मला चॉकलेट दिलं, पण तो आईला ओरडला खूप आणि मारीन पण म्हणाला. आई मला जवळ घेऊन खूप रडत होती. मी आईला म्हटलं, आई मी तुझ्याजवळ आहे ना, तू घाबरू नकोस. वा रे मर्द मावळ्या. अरे दोस्त, बाहेर एक 1958 ची मर्स आली, ती जाऊन बघ, मी आलोच. बाबा, मेरे को कुछ राडा लगता है. हॅलो. नमस्कार बाई, हे शरद जोशींचंच घर ना? हो. मग हो काय म्हणताय? त्यांना द्या ना फोन. आपण कोण बोलताय? मी मायकल जॅक्सन बोलतोय. नाही, काय आहे, शरद आंघोळीला गेलाय. काय काम होतं आपलं? ओ बाई, काय डोकं बिकं फिरलंय काय तुमचं? मी मायकल जॅक्सन कसा असेन? मी कोण आहे माहितीये का? कोणी का असे ना, मला काय करायचंय? काय हो, शरद अमेरिकेत होता तेव्हा त्याचे तिथले मित्र का तुम्ही? फालतू बोलणं बंद करा. आधी मला सांगा, त्या 5 लाखाचं काय झालं? 5 लाख? कसले 5 लाख? शरदराव म्हणाले होते व्यवस्था करतो 2-4 दिवसात. अहो, पण एवढे पैसे तुम्हाला का देईल? नाही ना? तुम्हाला काही माहित नाही ना? मग त्यांना द्या फोन. का मी परत करू फोन? काय, कोणाचा फोन आहे? कळत नाही हा माणूस काय बोलतोय, विचित्रच बोलतोय. हॅलो. नमस्कार, मी सदानंद नाईक बोलतोय साहेब. तुला सांगितलं ना एकदा, सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस म्हणून. मग काम करा ना लवकर. मग मी पुन्हा पुन्हा फोन करणार नाही. करा, काहीतरी करा. मला सुद्धा फार वेळ नाहीये. काम करून टाका लवकर. हा, सांगतो तुला सगळं सांगतो मी. साला हा माणसाचा भूतकाळ कधीच नष्ट होत नाही का ग? बाटलीत भरून लांबवर समुद्रात फेकला किंवा जमिनीत खोलवर पुरून टाकला तरी सुद्धा नको त्या वेळेला डोकं वर काढतो. काय झालंय? कोण डोकं वर काढतंय? सदानंद नाईक. आता कोण आहे हा सदानंद नाईक? चित्रा नाईकचा नवरा. आता ही चित्रा चित्राचा नवरा परत आलाय? पैसे मागतोय. का? त्याला पैसे हवे. कशासाठी? त्याचं असं म्हणणं आहे सुद्धा की आपण त्याच्या मुलीला आपल्याकडे ठेवून घेतलंय. कोण मुलगी? हे सगळं काय चाललंय शरद? सुद्धा अक्षता ही माझी आणि चित्राची मुलगी नसून त्याची आणि चित्राची मुलगी आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून हे